इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण भूमितीचा मार्च 2022-23 ही प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. क्वेश्चन क्रमांक 3B मधल्या दुसऱ्या आकड्याला आपण आलेलो आहोत. त्याचे छोट्या छोट्या विभागामध्ये विभाजन करून आपण सोडवून प्रश्नपत्रिका सोडवून देत आहोत. प्रश्नपत्रिका प्लस उत्तरपत्रिका एकाच याच्यामध्ये दिली जात आहे, व्हिडिओमध्ये दिली जात आहे. थोडा वेळ लागतोय, क्षमस्व बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि जे गरजू विद्यार्थी आहेत, अभ्यासू आहेत, अशांना शेअर करा. म्हणजेच तुमचे मित्र मैत्रिणी असतील आणि माझा व्हिडिओ तुमच्या जवळ पटकन पोहोचावा असं वाटत असेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग क्वेश्चन आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याने आपला फायदा काय व्हायला लागलाय माहिती आहे का? गणितांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हायला लागलेली आहे आणि कोणत्या प्रकारची गणित पडतील याचा अगदी चांगलाच अंदाज आपल्याला आलेला आहे, होय की नाही बाळांनो? आणि मग आउट ऑफ मार्क्स पाडणं सोपं झालेलं आहे, होय की नाही बाळांनो? चला मग क्वेश्चन नंबर 3B मधला दुसरा आकडा. खालील प्रमेय सिद्ध करा. हा 3 मार्कासाठी आहे बाळांनो. एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात हे सिद्ध करायचं आहे. एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात. झालेले सर्व कोण एकरूप असतात हे सिद्ध करून दाखवायचे आपल्याला. तर यासाठी आकृतीची गरज आहे, बरोबर की नाही? आकृती असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. तर पहिल्यांदा काय काढून घेऊ? आकृती काढून घेऊ आणि आकृतीवरनं आपण समजून घेऊ एकाच कंसातील कोण कसे काय हे एकरूप असतात हे समजणं फार गरजेचं आहे, होय की नाही बाळांनो? आता बघा, एकाच कंसातील एकरूप कोण काढूया आपण. एकाच कंसातील कोण एकरूप पटकन काढून घ्यायचे. ही आकृती आहे, सॉरी इथं कारण हे वर्तुळावरती काय केले पाहिजेत? छेदले पाहिजेत, होय की नाही? तरच आपल्याला दाखवता येतील, अन्यथा दाखवता येणार नाहीत. हे असं आता यांना नावं देऊया आणि हे कोण कसे एकरूप असतात हे दाखवूया. हे दोन कोण आहेत एकाच कंसात अंतर्लिखित केलेले कोण, याला नावं देऊया आणि आपल्याला काय करून दाखवूया आपण ते सिद्ध करून दाखवूया. नावं देऊया PQR, PQR आणि इथं देऊया S. बरोबर का? इथं कुठेतरी केंद्रबिंदू असेल, केंद्रबिंदूचा त्याचा काही संबंध येत नाही, किंवा इथं पण कुठेतरी केंद्रबिंदू असू शकतो, C केंद्रबिंदू. इथं नाव T देऊया. बघा, आता पक्ष लिहिणं गरजेचं आहे. पक्षामध्ये काय लिहावं लागणार? पक्ष C केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये काय सांग, एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात. कोण PQR आणि कोण PSR हे कोणत्या कंसात? PQR या कंसामध्ये आंतरलिखित झालेले कोण आहेत? परीक्षेला कसं दिलंय किंवा मधनच प्रमेय दिलेला आहे हे माहिती नाही, तरी पण घेऊया. बघा, पक्ष काय दिलेला आहे आपणच लिहूया. पक्ष कोण PQR व कोण कोणते आहेत? PSR. कारण तुम्हाला कळावं, कोणत्याही पद्धतीनं विचारलं हे
कंस PQR किंवा PSR काय पण लिहिता येईल. कंस PQR मध्ये अंतर्लिखित आहेत. बरोबर की नाही बाळांनो? कारण हे कोण एकरूप असतात म्हणून सांगितले. साध्य काय करायचंय आपल्याला, काय करून दाखवायचंय साध्य, तर हे कोण एकरूप म्हणजेच कोण PQR एकरूप कोण PQR एकरूप कोण PSR हे दाखवायचंय. साध्य कोण PQR एकरूप कोण PSR हे दाखवायचे. चला मग सिद्धता लिहायला चालू करूया बाळांनो. सिद्धता लिहित असताना बघा, कोण PQR ने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे, PTR लिहायचं. कोण PQR ने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे, PTR. होय की नाही, कळते ना? हे पुढचा कंस अंतरखंडित असतो आणि पाठीमागचा कंस हा अंतर्लिखित असतो. म्हणून काय लिहिता येईल, कोण PQR बरोबर 1/2 माप कंस PTR. हे कशामुळे लिहिलं बाळांनो आपण? हे त्याला प्रत्येकाला आधार देणं फार गरजेचं असतं. हे आंतरलिखित कोणाचं प्रमेय आहे, बरोबर की नाही? आंतरलिखित लिहायचं. आंतरलिखित कोणाचे प्रमेय. आंतरलिखित कोणाचे प्रमेय वापरून आपण हे लिहू शकलो. इथं आकडा 1 देऊया. आता दुसरा बघूया, कोण PSR हा पण कंस PTR हा अंतरखंडित करतो. मग लिहायचं, कोण PSR ने अंतरखंडित केलेला कंस. अंतरखंडित केलेला कंस कोणता आहे, PTR. म्हणून काय लिहिता येईल, कोण PSR बरोबर 1/2 माप कंस PTR. याला पण आकडा 2. काय लिहायचं, हे आंतरलिखित कोणाचे प्रमेय. याच्यामुळे हे लिहिलं आपण, आंतरलिखित कोणाचे प्रमेय. हे प्रमेय पुस्तकात कदाचित सोडवून दिलेले असतील, नावं वेगळी असू शकतात. मग 1 व 2 वरून काय दाखवता येईल, हे PTR हे कशा आहेत, समान आहेत का नाही, म्हणून हे समान. म्हणून म्हणायचं कोण PQR बरोबर कोण PSR कशावरून, 1 व 2 वरून. मग हे समान मापाचे अर्थात ते काय असतात, एकरूप आहेत. म्हणून कोण PQR एकरूप कोण PSR. झालं की नाही सिद्ध? एकाच कंसात अंतर्लिखित कोण एकरूप असतात. आहे की नाही सोपं बाळांनो? चला तर यातला मग दुसरा आकडा काय विचारलेला आहे बघूया. दुसरा B मधला तिसरा आकडा लास्ट घेऊया बाळांनो. चौथा आकडा घेऊया आधी, कारण तुम्हाला ते कन्स्ट्रक्शन करून दाखवायचं आहे. त्यामुळं काय करूया, हा लास्ट घेऊया. बघा चौथा आकडा याच्यामधला काय दिलेला आहे, चौथा आकडा शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या. हे सगळे 3 मार्कासाठी विचारले जाणारे प्रश्न. ते फक्त प्रामुख्याने लक्षात घ्या बाळांनो. शंकुछेदाच्या शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या. शंकुछेद म्हणजे आठवतंय ना, आपल्या घरातली स्टीलची बादली, बरोबर का? खालचा बुड गोल, वरचा बुड गोल असतो. शंकुछेदांच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 6 सेमी आहेत. 14 सेमी
व 6 सेमी आहेत. 6 सेमी आहेत तर त्यांची व त्यांची उंची आता मात्र सूत्रपाठ पाहिजे. उंची 6 सेमी असल्यास 6 सेमी असल्यास शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढा. शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढा. पाय बरोबर काय दिलेलं आहे त्यांनी? पाय बरोबर 3.14 ही किंमत दिलेली आहे. इथं तर जे दिलेलं आहे ती लिहून घेऊया, कारण इथं कृती वगैरे काय नसती, आपण सोडवायचं असतं. तर इथं काय काय दिले बघा. त्रिज्या ह्याला म्हणायचं R1, हिला म्हणायचं R2. R1 त्रिज्या R1 बरोबर 14 सेमी. त्रिज्या R2 म्हणजे तळाची त्रिज्या असते ही किती दिलेली आहे? 6 सेमी. त्यानंतर उंची H बरोबर किती दिलेली आहे? उंची पण 6 सेमीच आहे ना. उंची पण 6 सेमीच आहे. आता काय काढून घ्यावं लागणार आहे आपल्याला? शंकुछेदाचं वक्र पृष्ठफळ. शंकुछेदाचं वक्र पृष्ठफळ काढत असताना L ची गरज आहे. L म्हणजे माहितीये ना, तिरकस उंची इथं आहे का नाही. मग पहिल्यांदा शंकुछेदाची तिरकस उंची काढून घ्यावी लागणार आहे. शंकुछेदाची तिरकस उंची कशी काढायची? शंकुछेदाची तिरकस उंचीलाच काय म्हणतो आपण? L. बरोबर की नाही बाळांनो? L बरोबर, कारण हे वर्गमुळात लिहिलं जातं h वर्ग. हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं. R1 - R2 आणि हा कंसाचा वर्ग, ह्या सूत्रानेच तिरकस उंची काढली जाते. मग काय करायचं बघा. h किती आहे आपलं? 6. 6चा वर्ग अधिक R1 14 आहे. 14तनं 6 काय करायचे आहेत आपल्याला? 14तनं 6 घालवायचे आहेत. म्हणून इथं 6चा वर्ग, 14तनं 6 गेले, 8 राहिले. 6 6 36, 8 8 64, 36 आणि 64 किती आले? 100. म्हणून किती आलं? 10. L बरोबर, कारण हे वर्गमुळातनं काढलं. L बरोबर किती आलं? 10 सेमी. आता आपल्याला काय काढायची आहे बाळांनो? तर शंकूचे वक्र पृष्ठफळ. आता शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर सूत्र मांडण्यासाठी हे थोडंसं पुसून घेऊया. म्हणून 10 सेमी आली. L बरोबर आता आपण 10 सेमी काढली. L बरोबर इथे लागणार होती. L बरोबर 10 सेमी काढली. म्हणून आता शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ. शंकूचे वक्र पृष्ठफळ म्हणजे काय बाळांनो? पाय RL असतं. मग याच्यामध्ये पण पाय RLच आहे. पाय घ्यायचं, L घ्यायचं आणि ही पहिली त्रिज्या R1 अधिक R2 करायचं. R1 अधिक R2 म्हणजे शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय RL. हे R त्रिज्या 2 आहेत म्हटल्यानंतर यांची काय घ्यावी लागते? इथं बेरीज घ्यावी लागते. कधीही विसरायचं नाही. बघा, पायची किंमत त्यांनी किती घ्यायला सांगितलेली आपल्याला? 3.14. L आला 10. याच्यामध्ये R1 किती आहे? 14 अधिक 6 म्हणून 3.14 गुणिले 10 यांची बेरीज किती येते? 20. बरोबर का? या दोन्हींचा गुणाकार करूया. 3.14 गुणिले 200 आला. आता 200 ने याला गुणूया. 3.14 ला किती न गुणायचंय? 200 न. 2 0 4 2 8 2 1 2 किती आलं? 628. किती सोपं आहे बघा बरं. निघालं ना आपलं? कॅल्क्युलेशन पार्ट सोपा व्हावा यासाठी कशाला गुणायचं
हे आयडिया घेतच गुणावं लागतं. चला तर मग आता क्वेश्चन नंबर आपण किती पाहणार आहोत? क्वेश्चन नंबर तिसऱ्यातला बीतला तिसरा आकडा काय सांगितलेला आहे बघा. हा लास्टचा क्वेश्चन आहे. हे कळालं ना तुम्हाला बाळांनो? काहीतरी कमेंट्स करत चला तुम्हाला जर कळत असेल, काय हवा असेल तर कमेंट्स करून सांगत चला. कमेंट्सच करत नाही बाळांनो तुम्ही. चला क्वेश्चन नंबर तिसरा, कारण आपण अगोदर का घेतला तर ही कन्स्ट्रक्शन आहे, रचना आहे म्हणून शेवटी घेतोय. तिसरा प्रश्न आहे बघा क्वेश्चन नंबर 3B मधला हा तिसरा आकडा 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. आणि काय सांगितलंय पुढं? बिंदू P व बिंदू Q मधून बिंदू P व बिंदू Q मधून बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. वर्तुळाला स्पर्शिका काढा. वर्तुळाला स्पर्शिका काढा. आणि स्पर्शिकाबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा म्हणून सांगितलेलं आहे. स्पर्शिकेबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. हा फार महत्वाचा आहे बरं का. निरीक्षण नोंदवा. आता तुम्हाला कच्ची आकृती काढून देते आणि लगेचच वहीवरती पक्की काढूया. मग काय करावं लागणार आहे? पहिल्यांदा आपल्याला 6 सेमी लांबी 3.3 सेमीचे एक वर्तुळ काढून घ्यावं लागणार आहे. बरोबर का आहे? 3.3 सेमी त्रिज्या असणार आहे. काय काढलं? हे कच्ची आकृती आहे. कसली आकृती आहे आपली? कच्ची आकृती. कशी येईल हे पाहतोय आपण. कच्ची आकृती काढून घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय काढता येत नसतं. कच्ची आकृती आहे. पुन्हा ही जीवा आहे, कारण वर्तुळातून जाते. इथं काय सांगितलंय? PQ जीवा आहे. इथं P आणि इथं Q आहे. म्हणजे काय होईल माहितीये? ह्या P बिंदूतून Q बिंदूतून स्पर्शिका, म्हणजे ह्या अशा स्पर्शिका येतील. इथून अशी आणि इथून ही काय होईल? अशी स्पर्शिका येईल. त्याला आपण नाव काही देऊ शकतो. तर त्याने स्पर्शिकेचं निरीक्षण नोंदवा. हे 90 अंश असेल. बरोबर का? जीवे शिकवलेला कोण किती अंशाचा असेल? 90 अंशाचा. चला तर मग आपण काय करूया? वहीवर काढूया. सुरुवातीला आपण एक 6 सेमी काय आखून घेऊया? 6 सेमी अंतर असलेला व्यास आखून घेऊया. बाळांनो दिसते ना तुम्हाला? 6 सेमी व्यास असलेला हा 6 सेमी व्यास आहे. हा 6 सेमी व्यास असलेली एक रेषा आखून घेतली. या रेषेवरती काय करूया? 6 सेमी व्यास असलेली ही रेषा आखून घेतली. ह्या रेषेवरती आपण काय करूया? एक 3 सेमी अंतर घेऊया आणि 3 सेमी अंतर घेऊन एक मध्य घेऊन एक वर्तुळ काढून घेऊया. कारण आपला 6 सेमी व्यास असलेलं वर्तुळ काढायला सांगितलेलं आहे. मग नंतर व्यास काढण्यापेक्षा अगोदर व्यास काढून घेऊ, नंतर काय करू? त्याच्यावरून वर्तुळ काढून घेऊ. हे इथून 3 सेमी टाकू, म्हणजे आपल्याला वर्तुळ परफेक्ट पण येईल आणि व्यास पण सापडेल. पण इथं कारण याचा काय होतंय? आपल्याला
बरोबर बिंदू सापडेल आपल्याला. इथून काय करूया, एक वर्तुळ काढून घेऊया इथून असं. एकच मिनिट. तुम्हाला दिसते ना बाळांनो वर्तुळ काढलेलं? कारण मी पेनानं कृती करते आहे, पेन्सिलनं तुम्हाला दिसणार नाही म्हणून पेनानं कृती करून दाखवते आहे. कारण ह्या कृती खूप छोट्या आहेत, दिसणार नाही आहेत तुम्हाला. त्यानंतर काय करायचं बघा, ही काढलेली रेषा, हा व्यास आहे ना, हा थोडासा वाढवून घ्यायचा दोन्ही बाजूंना. हा वाढवून घ्यायचा कारण हा 6 सेमीचा व्यास काढला, दोन्ही बाजूंना पी आणि क्यू हे नाव दिलं आपण. ही रेषा वाढवल्यानंतर काही ठराविक अंतर घ्यायचं याच्यामध्ये. इकडच्या बाजूला एक खूण करून घ्यायची, इकडच्या बाजूला एक खूण करून घ्यायची. याच्यामधलं अंतर थोडंसं वाढवायचं, इथं ठेवायचं खूण केलेल्या बाजूला. इथे एक खूण करायची, खाली एक चाप मारायचा, इथं ठेवायचं. या खुणेवरती एक चाप मारायचा आणि खाली एक चाप मारायचा. आणि या चापामधून काय करायचंय, एक सरळ रेषा काढून घ्यायची आहे. या चापामधून काय काढून घ्यायची, एक सरळ रेषा काढून घ्यायची आहे. मी पेनाने वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन करते आहे कारण तुम्हाला दाखवण्यासाठी, ते परफेक्ट कळावं यासाठी बाळांनो. आता काय करायचं, इकडच्या बाजूला पण काय करायचं, इथं वर्तुळावरती हे ठेवायचं, हे वर्तुळावरती इथं ठेवायचं. आणि इकडच्या बाजूला बरोबर इथं वर्तुळावरती हे ठेवायचं, कंपासचं टोक, आणि खूण करून घ्यायची. दिसत नाही ना तुम्हाला? इकडे एक खूण करायची आणि इकडच्या बाजूला पण खूण करून घ्यायची. केली ना खूण? आता काय करायचं, थोडंसं अंतर वाढवायचं याच्यातलं आणि इथं ठेवायचं, खूण करून घ्यायची म्हणजे चाप मारून घ्यायचा, खाली पण एक चाप मारून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, इकडच्या बाजूला ठेवायचं कर्कटकचं टोक आणि इकडून पण काय करायचंय, चाप मारून घ्यायचं आहे. इथं चाप मारला, इथं पण चाप मारला आणि याच्यामधून काय करायची, आपल्याला एक रेष ओढून घ्यायची आहे. ओढली की नाही? मग इथं पी नाव येणार, इथं क्यू नाव आहे. त्यांनी सांगितलेलं आहे निरीक्षण नोंदवा. तर हे कोण किती अंशाचे येतात, 90 अंशाचे. वर्तुळ केंद्राला नाव ओ असं दिव्या. ही वाढवलेली रेषा इथपर्यंत असं बाण करून सोडायचे, रेखाम्या रेषा कधीही सोडायच्या नाहीत. लिहायचं काय, लिहायचं स्पर्शिकेशी झालेले दोन्ही कोण, स्पर्शिकेने व्यासाशी केलेले कोण 90 अंशाचे आहेत. निरीक्षण म्हणायचं इथं, निरीक्षण. स्पर्शिकेने व्यासाशी केलेले कोण 90 अंशाचे आहेत. हे आपलं काय असेल, निरीक्षण असेल. बरोबर की नाही? थँक्यू बाळांनो.